गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे। या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडाला। अनेक समस्या उभ्या आहेत, मात्र या समस्यांना घेऊन प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। येत्या 7 दिवसात समस्या मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा आयोजित पत्र परिषदेत शिवसेना उबाटा गटाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिला। तर जिल्हाध्यक्ष पंकज यादव हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। तर शहरवासियांकडून शैक्षणिक, वृक्ष स्वच्छता, आरोग्य कर असे विविध कर आकारण्यात येतात, मात्र शहरवासी या लाभांपासून वंचित आहेत। तर घरकुल योजनेची किस्त लाभार्थ्यांना अजून मिळालेली नाही। नगर परिषदेच्या अधीनस्थ अनेक शाळा बंद आहेत, तर दुसरीकडे खासगी शाळांना परवानगी देण्यात येते आहे। माता रमाई योजनेअंतर्गत लाभार्थी लाभापासून वंचित आहेत। शिवाय जुनी इमारत नष्ट करून नवीन इमारत बांधकामासाठी आलेला 30 कोटीचा निधी पडून आहे, तेव्हा पालिकेचे बांधकाम त्वरित करण्यात यावं। स्वच्छता व कचरा गाडीच्या टेंडरमध्ये व वजन काट्यामध्ये होणारी हेरफेर थांबवण्यात यावी। मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबवण्यात यावं। शहरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा विविध समस्या उभ्या आहेत। याबाबत शिवसेना उबाटा गटाच्या माध्यमातून नगर परिषदेला अनेकदा निवेदन देण्यात आलं, मात्र त्यांची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही। परिणामी या समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असा इशारा यावेळी युवा सेनेने दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। यो मेरे युवा सेना के पदाधिकारी लोग, जिला अधिकारी हरीश जी, सेना के अशोक खेल जी, विक्की बोमचरे जी, मुम्बाटे जी, हमारे युवा शहर अधिकारी माननीय सहारे जी, ये सब लोगों ने जो युवाओं ने जो आज प्रेस कॉन्फ्रेंस बनाई है, ये सारे मुद्दे जो जनता के प्रति के हैं। शिक्षण सबसे बड़ा हमारा मुद्दा है। नगर परिषद द्वारा जो टैक्स दिया जा रहा है उसका रिटर्न पब्लिक को कुछ नहीं मिल रहा है, न वृक्ष मिल रहे हैं, न स्कूल मिल रही है, न आरोग्य मिल रहा है। और जो भ्रष्टाचार हो रहा है, उस भ्रष्टाचार के विरोध में हमारी युवा सेना आई है। मैं युवा सेना के सारे जो मुद्दे हैं उसके साथ में उनके साथ खड़ा रहूँगा, और हमारी पूरी महिला सेना जो भी हमारे संगठन है, संगठक जो है, सभी साथ में रहेंगे युवा सेना के साथ में। और शिक्षा के प्रति तो हम साथ में रहकर पूरे देश में, आपको बता दूँ, मध्य प्रदेश में अलग कायदा है और महाराष्ट्र में अलग कायदा है। यही मुझे समझ में नहीं आता, एक ही पक्ष की सरकार 2 कायदे कैसे बना रही है। आज जी पत्रकार परिषद होती ते आगामी नगर परिषदची निवडणुकाकरिता होती, आणि दुसरा असा विषय होता की गोंदिया नगर परिषदमध्ये खूप प्रकारची धांदली चालून राहिली। जिथं आमच्या तुमच्यासमोर मी 15 मुद्दे मांडले होते। त्या 15 मुद्द्यांपैकी एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे, आणि गोंदिया नगर परिषदमध्ये 14 माध्यमिक आणि 5 प्राथमिक शाळा आहेत। तर त्या शाळेकरिता नगर परिषद लोकांकडनं 1,27,00,000 रुपये वसूल करते, पण या शाळांची व्यवस्था दुर्दशा केलेली आहे। त्या सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणे साहेबांना पण ज्ञापन दिलेलं आहे, आणि काही सफाईचे पण विषय आहे। सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या 7 दिवसात आम्ही नगरपालिकेला टाळा ठोकण्याचे काम युवा सेनेद्वारे करणार आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।